नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वराज्याच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर पोलीस भरती प्लॅनर हा जो आपला कोर्स आहे, याच्यामधला आपला पुढचा टॉपिक आहे दिशा आणि अंतर. तर दिशा आणि अंतर या प्रकरणातला बुद्धिमत्तेतला आपण अभ्यास नक्की कसा करायचा, त्याची योग्य दिशा कोणती, याविषयी आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही तसा त्याचा अभ्यास स्वतःचा चालू ठेवावा. ठीक आहे. तर दिशा आणि अंतर कळले. जाऊया आपण पहिल्या प्रकरणावरती, म्हणजे पहिलाच दिशा आणि अंतर जे आहे याच्यामध्ये साधारणपणे पोलीस भरतीला हे प्रकरण 100% विचारतातच. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त आकृती काढणे आणि पायथागोरस प्रमेय या दोन घटकांचा आपल्याला जास्तीत जास्त वापर पाहायला मिळतो. तर पायथागोरस प्रमेय तुमचं पाहिजे. पुढे जाऊया आपण. पहिली स्टेप काय कराव्यात, तर बेसिक पाया मजबूत करावा. बेसिक स्टेप काय आहे बुद्धिमत्तेतला दिशा प्रकरणातला मधला बेसिक गोष्ट कोणत्या लक्षात ठेवायचा, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मुख्य दिशा, 4 मुख्य दिशा या तुमच्या माहितीच पाहिजेत. उपदिशा तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके. आता दिशा लक्षात ठेवण्याची ट्रिक म्हणजेच तुम्हाला कोणती दिशा कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे. पहिली उत्तर असते वरची, अपोजिट दक्षिण, पूर्व आणि त्याच्या अपोजिट पश्चिम. तुम्हाला माहिती आहे वानर इकडून आला नाही. नैऋत्य म्हणजे वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य या उपदिशा पण तुम्हाला माहिती पाहिजे. हा चार्टच तुमच्या फिट असला पाहिजे डोक्यामध्ये, माइंड. ओके. नंतर आता ह्याच्यात ट्रिक, दिशा लक्षात ठेवण्यासाठीचा ट्रिक म्हणजेच काय होतं याच्यामध्ये दिशा म्हणजेच डावीकडे वळणे उजवीकडे वळणे हे गरजेचं असतं. नक्की उत्तरेला डावीकडे वळलो म्हणजे कुठे, तर उजवीकडे वळलो म्हणजे कुठे. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ह्या दोन कन्सेप्ट म्हणजे दिशा लक्षात ठेवणे गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे कोन, अँगल्स तुम्हाला त्याच्यामधले माहिती, या बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे गोष्टी. अँगल्स म्हणजे सपोज जर दोन मुख्य दिशा त्याच्यातला 90 अंशाचा कोण असतो, कुठल्याही दोन दिशांमधलं अंतर 45 डिग्रीचं असतं आणि पूर्ण 90 अंशाचा असतो मुख्य दिशांमधला, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि उपदिशांमध्ये 45 असतो आणि पूर्ण मध्ये 90 असतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ह्या बेसिक तयारी तुम्ही काय करून घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता ही तुम्हाला जर पूर्ण पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. किंवा दिशा हे पूर्ण प्रकरण तुम्हाला जर अभ्यासायचं असेल तर टार्गेट पोलीस भरती बॅच आहे किंवा शौर्य बॅच आहे, त्या बॅच मध्ये तुम्ही याचा परिपूर्ण अभ्यास करू शकता. तुम्ही जाऊन आपल्या ऍपवरती जाऊन ते चेक पण करू शकता. ओके. पोलीस भरतीमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणजे जी टाईप्स आहेत, जास्त अभ्यास आपल्याला करावा लागेल. तर मूळ ठिकाणापासूनचे अंतर काढणे, एक ठराविक व्यक्ती अंतरावर आहे, चालल्यावर सध्या ती कुठे आहे या पद्धतीनं आहे विचारले जातात. उत्तरेला 5 किमी डावीकडे 3 किमी वळाला तर मग तो आता कोणत्या दिशेला जात आहे किंवा एकूण किती अंतर गेला. दुसरं म्हणजे काटकोन त्रिकोण व पायथागोरसचं प्रमेय काढणे गरजेचं ठरतं. अशा वेळेला तिरप अंतर काढायचं असेल, जिथे जिथे काटकोन बनतोय तिथे तिथे तुम्हाला काय करायचंय, पायथागोरसचं प्रमेय यूज करायचं. अजून पुढे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ. आता हे पक्क तुम्हाला माहिती पाहिजे. पोरग्याला कळतच नाही ना, सूर्य तर सकाळची वेळ आहे, तो झेंड्याकडे तोंड करून उभा आहे, सावली कुठं पडेल हे कळतच नाही. आता सकाळची वेळ म्हणजे सावली पश्चिमेला पडेल, संध्याकाळची वेळ आहे तर सावली पूर्वेला पडेल. हा बेसिक आणि सिंपल नियम पाहिजे तुम्हाला. सकाळची सूर्य पूर्वेला असतो म्हणून सावली पश्चिमेला पडते, आणि संध्याकाळी सूर्य पश्चिमेला असतो म्हणून सावली कुठे पडेल, पूर्वेला पडेल. हा सिंपल नियम. म्हणजे इथे तुम्हाला हाताची दिशा दिसते, कळला. माझी हात जर पूर्वेला आहे, माझा उजवा हात पूर्वेला आहे, तर तोंड कुठल्या दिशेला असेल, उत्तर दिशेला असेल. कुठल्या दिशेला असेल, उत्तर. ह्या ज्या काय बेसिक आहेत ना त्या तुम्हाला समजून घ्यायच्या. डायरेक्ट प्रकरणाला सुरुवात नाही करायची, डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करायची नाही. तर पहिल्याच सांगितलं बेसिक गोष्टी त्या करून घ्या. दिशेतील बदल ह्या पद्धतीवरती प्रश्न विचारले जातात, किंवा शीर्षासन याच्यावरती प्रश्न विचारले जातात. हे सगळे टाइप्स आपण त्याच्यामध्ये रिकव्हर केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जर तो जाऊन बघा आपल्या पोलीस भरतीमध्ये, तुम्हाला तो कोर्स पूर्ण दिसेल. आता अभ्यासाचे टेक्निक्स काय, जर आपल्याला दिशा हे प्रकरण अभ्यासायचं आहे तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट येतो, प्रॉब्लेम येतो मुलांना, तो म्हणजेच डावी आणि उजवीकडे कसं वळायचं हेच कळत नाही. डावीकडे म्हटलं तर स्वतःला ठेवून तुम्ही फिरायचा प्रयत्न करा, किंवा घड्याळ कोणत्या दिशेने फिरतंय त्या दिशेने लक्षात ठेवा. ठीक आहे. डावी उजवी प्रॉब्लेम होतो. दुसरा म्हणजे नकाशावर आकृती काढा.
मनात काढू नका, आकृती काढा. पोरं फक्त मनात काढायचं नाही. ओके, तर काय करा, नकाशावर काढा. पुढे पायथागोरसची त्रिकुटे मोस्टली थोडीफार पाठ पाहिजेत, म्हणजेच 3 4 आणि 5, 5 12 13, 5 8 15, म्हणजे पायथागोरसचं त्रिकोण तुमच्या लक्षात असेल तर त्याच्यामुळे वेळ तुमचा वाचतो. पुढचं काय, सरावाची योग्य पद्धत. सराव नक्की कसा करायचा तुम्हाला मी सांगितलं असेल, सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला बोललं असेल. बेसिक प्रकरण आपण अभ्यासलं, नंतर टाइप्स अभ्यासले म्हणजे प्रश्न सोडवायचे, प्रश्न क्वेश्चन्स. नंतर तुम्हाला सोडवायचे PYQ, सगळे PYQ. आणि त्याच्यात जे चुकले ते वेगळे लिहायचे आणि ती पूर्ण पद्धत लिहून ठेवायची की चुकलेला प्रश्न. प्रकरण अभ्यासलं, त्याचं टाईप बघितला, टाईप नुसार आपण त्याची प्रॅक्टिस केली, त्याच्यावरचे PYQ सोडवले आणि त्याच्यामधले जे चुकले प्रश्न ते तुम्ही सेपरेट वहीत लिहून ठेवा. ठीक आहे. पुढे स्वतःला त्या त्या ठिकाणी. आता पुढचं वाक्य, सुरुवातीला दिशाचक्र काढा. म्हणजे कुठलंही प्रकरण सुरू म्हणजे प्रश्न सुरुवात करताना तुम्ही काय करणार, पहिलं दिशा काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला कळेल बाबा पूर्व, उत्तर, दक्षिण, पश्चिम हे दिशाचक्र काढून ठेवा पहिलं. नंतर वाक्य पूर्ण गणित वाचल्यानंतर पूर्ण प्रश्न वाचून मग आकृती काढण्यापेक्षा काय करा, चला एक एक वाक्य वाचा आणि आकृती काढत जा. पहिला कुठे गेला, नंतर कुठे गेला, असं असं करत जा. आणि तिथे स्वतः ठिकाणी ठेवा. जो कोण राकेश असेल, समय असेल, कोण जो तसा फिरतोय त्याच्यानुसार तुम्ही फिरत चला. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढे आता उदाहरण एक बघा, मी आता उदाहरण याच्यावरती दिले. काय करायचं, चला स्वतःला अभ्यासत चला, स्वतःला द्या. एक व्यक्ती आपल्या घरापासून निघाली, म्हणजे एक व्यक्ती इथे होती, घरापासून निघाली. कुठे माहितीये का, तर पूर्वेला. आणि पहिली काय काढून घ्यायची, मी दिशा काढून घेतली. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. आता पूर्ण वाक्य न वाचता मी एकापासून होतो. व्यक्ती घरापासून निघाला, पूर्वेला 6 किलोमीटर, पूर्वेला 6 गेली. त्यानंतर उत्तरेला वळाली आणि 8 केली. उत्तरेला किती गेली, 8. आता इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो मुलांचा. आता बघा, जरा खाली काढतो. इथे व्यक्ती 6 गेली. आता 6 हे अंतर तुम्ही एवढं घेतलेलं आहे ना, तर पुढचं 8 अंतर ऑफकोर्स या 6 पेक्षा काय असणार आहे, थोडं मोठेच असणार आहे. मुलं तसं नाही करत, एवढं 6 काढलं तर एवढं 8 काढतात. हे बरोबर आहे का प्रपोर्शन, नाहीये. तर हे 6 असेल तर हे 8 म्हटलंय ना, उत्तरेला गेली म्हणजे कुठल्या दिशेला, वरच्या दिशेला गेली 8, म्हणजे हे ऑफकोर्स 6 पेक्षा मोठंच असणार आहे. कळलं, गेली. तर ती सध्या घरापासून किती अंतरावर, इथं घर होतं आणि ती आता इथे, हे अंतर. आडवा आला म्हणजेच काय, पायथागोरस आला. म्हणजे ह्याचं पायथागोरस हा कर्ण, आणि पायथागोरसचं प्रमेय काय, कर्णाचा वर्ग. काय बरं, कर्णाचा वर्ग, एका बाजूचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, दोघांची बेरीज होते 100 आणि 100चं वर्गमूळ 10, म्हणजे याचं निघेल 10. म्हणजे हे पायथागोरस त्रिकेट पण आहे. 6 8 बरोबर 10. त्रिकोणानुसार कळेल आपल्याला काय बरं, 10. कळलंय. तर अशा पद्धतीने दिशा या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा, सुरुवात करा. सहज गोष्टी शक्य होते. आणि चुकतायत, जे येत नाही ते लिहून ठेवा आणि त्या तेच प्रश्न काय करा, तुला काय करत चला, प्रॅक्टिस करत चला त्या प्रश्नांची. ठीक आहे. आणि जर तुम्हाला पूर्ण टाइप्स अभ्यासायचे असेल तर टार्गेट पोलीस भरती किंवा शौर्य बॅच ही आपली बॅच आहे. या पूर्ण कोर्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तिथे तुम्हाला एक बॅच दिसेल, त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.